एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा उत्साहाचा आणि छान असा जाऊ देत। आजच्या दिवशी तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणी लागू देत, तुमच्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी मी प्रार्थना करते आणि लगेच व्हिडिओ सुरू करूया। तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात तर तो काही दिवसांपूर्वी शूट केलेला आहे। जसं की मी म्हणजे आता नेहमीचे व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे की मी खोपोलीला गेले होते गेल्या आठवड्यात माहेरी, तर तिथला आहे व्हिडिओ। आणि ॲक्च्युली ह्या व्हिडिओचं असं काही प्लॅनिंग नव्हतं, काही अशी पूर्वतयारी नव्हती की असं काही करायचं आहे, अचानक झालं म्हणजे त्यामुळे। आणि मग त्यावेळेस मी शूट पण घेतलं आणि तोच व्हिडिओ तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे। त्यामुळे चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा। त्याचबरोबर बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील। तर चला पुढे पाहूया। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे अनिशच्या बोरनांचा। तर अतिशय असं एकदम साध्या पद्धतीने बोरनान केलं होतं आम्ही आईकडे गेलेले मी त्यावेळेस। तर ॲक्च्युली झालं असं की असं काही प्लॅन नव्हतं की मी तिकडे गेल्यानंतर करणार आहे किंवा काय। तर आता सो कॉल्ड जे काही व्ह्यूवर्स आहेत ना, काही म्हणजे जवळचे आमच्या अगदी चांगले ओळखीचे आहेत ते, तर काही जणांनी त्याच गोष्टीसाठी चॅनल सबस्क्राईब केले की प्रत्येक व्हिडिओजमधून आमच्या इन्फॉर्मेशन भेटतात, आमचं काय चाललं आहे डे टू डे सगळं माहिती होतं। तर अशासाठी काही जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे। तर त्यांच्यासाठीच मी सांगते की आमचं असं काही ठरलं नव्हतं। तर बरेच जण असे जाऊन काही ठिकाणी काढायला व्हायचं किंवा पिना टाकायचं कामं करतात की बाबा सासरी आली नाही माहेरी गेली। तर त्यांच्या माहितीसाठी मी तर वारंवार माहेरी जात नाही, कधीतरी जाते, म्हणजे जसं की वर्षातून 6 महिन्यातून 2-2 वर्षातून सुद्धा। तर ह्यावेळेस 6 महिन्यानंतर गेलेले आणि ॲक्च्युली अचानक प्लॅन झालं, माझं असं काही नव्हतं। मिस्टरांनी म्हटले की आता नेहमी आपण घरी जातो तर आता 2 दिवस सुट्टी आहे, कारण येत्या काही दिवसांमध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये मला जाताच येणार नाही माहेरी। माझ्या स्वतःच्या काही इतर रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ज्या इकडच्या थ्रू, तर त्यामुळे मला तिकडे जाता येणार नाही। तर ते म्हटले की आणखीन खूप दिवस लांबते, तर त्यामुळे आता 26 जानेवारीच्या ह्या 2 सुट्ट्या लागून आलेल्या आहेत, तर त्यामुळे आपण इकडे जाऊया आणि त्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो। सॉरी, ॲक्च्युली जे फेरीवाले असतात तर ते आले होते, त्यामुळे ना तो खूप आवाज येत होता, त्यामुळे मी व्हिडिओ स्किप केला। तर पुढे कंटिन्यू करूया। तर मी तेच सांगत होते की त्यामुळे म्हणजे ते म्हटले की सलग 2 दिवस सुट्टे आहेत, आपल्याला जायला इकडे भेटणार नाही परत, म्हणून मग आम्ही माहेरी गेलो। आणि दुसरी गोष्ट आहे की बरेच जणांचं म्हणजे हे काही जणांचे म्हणजे विचार आणि मानसिकताच ती असते, ते असे म्हणतील की बाबा माहेरी जाऊन केलं हे बोरनान वगैरे, सासरी आली नाही, इकडे करायचं होतं, मग हे आधी ठरलेलं असं। तर काही तर्क अजिबात लावू नका, तुमच्या डोक्याला नसता ताप देऊ नका आणि ताण देऊ नका। आणि आमचं जे फॅमिली रिलेशन आहे ते खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये काही विघ्न टाकायचं काम करू नका, आणि ते शक्यही होणार नाही, कारण बऱ्याच जणांचं हे असतं की जाऊन फॅमिली मेंबर्सना काहीतरी हे करणं, पुश करणं की बाबा असं तसं की तिकडे गेली इकडे आली नाही। तर असं अजिबात नाही। आमच्या दिवसातून सासरी 2 ते 3 कधी 4ही फोन होतात। सकाळी उठल्यानंतर पहिला फोन येतो, त्यानंतर रात्री झोपायच्या आधी फोन असतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करतो। त्यामुळे हे तुम्ही जाऊन सांगणं हे काही हे नाही आहे, त्यामुळे वाया घालवू नका स्वतःचा वेळ, कुठेतरी सत्कारणी लावा। आणि मी जे व्हिडिओज करते किंवा काय त्याच्यातून मला काही बेनिफिट भेटणार आहे, तुम्हाला अशा काही नुसकं काढून काहीही भेटणार नाही। तर त्यासाठी तर ॲक्च्युली बाकीचे सगळे माझे जे चांगले व्ह्यूअर्स आहेत ते बोर होतील, तर सॉरी गाईज, पण हे काही गोष्टी काही वेळेस काही जणांना समज देणं वेळीच गरजेचं असतं, तर त्यामुळे तर ठीक आहे। तर ह्यासाठी मी गेले होते आणि असं काही नाही की इकडे नाही केलं तिकडे, कारण बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत, त्यामुळे मी हे करते। आणि मला हे रिअलाईज झाले, मला कळलेलं आहे की ते कशामुळे होतं, तर माझ्या व्हिडिओ थ्रू होते। व्हिडिओ पाहायचे, कुठंतरी काहीतरी अर्धवट पाहायचं आणि घरी जाऊन कमेंट करायच्या, कारण आता आम्ही बाहेर राहतो, सासरचे घरी असतात, तर ह्या गोष्टींचं कुठं नाही कुठं मला समजतात। तर त्यामुळे बी अलर्ट, तुम्ही पण सावधान राहा, माझ्यापर्यंत काही गोष्टी येऊ देऊ नका। तर ठीक आहे, चला। तर हे नको असं सुरुवातीलाच खूप हे होतं आहे, तर जाऊ देत, काही गोष्टी करणं क्लिअर पण गरजेचं असतं। तर चला, आजचा व्हिडिओ छान असा असणार आहे। हे सगळं मधलं बाकीच्यांनी स्किप करा, ज्यांना समजायचं ते समजलेले आहेत, कारण जसं आपण म्हणतो समजणे वाले को इशारा काफी होता है। तर मिस्टरसुद्धा तिथं होते आणि त्यांच्या उपस्थितीत हे झालेलं आहे, आणि म्हटलं की चला आपण जातो आहे तिकडे। आणि ॲक्च्युली मला ते किंक्राती दिवशी बोरनान करायचं होतं, पण झालं असं की त्या दिवशी मला बोरं भेटली नाही। आणि दुसरी गोष्ट की आपला स्टॉल कंटिन्युअसली असतो, तर मला बारामतीला जाऊन इथे इतर कुठे ठिकाणीच भेटत नाही असं काही जर वेगळं आणायचं म्हटलं तर, कारण आम्ही वस्तीवर असतो, तर त्यामुळे मग बारामतीला बाजारात जाऊन बोरं आणणं वगैरे हे मला पॉसिबल नव्हतं। ह्यांची फर्स्ट असल्यामुळे ते कंटिन्यू जॉबवरती होते, त्यामुळे मग ते किंक्रातीचं राहून गेलं, नाही तर मी दरवर्षी किंक्रातीलाच
तेच करते. त्यामुळे मग आता म्हटलं राहिलेच तर मग आता दिवस पण आहे, मग ते म्हटलं की त्यांना पण छान वाटेल, त्यामुळे तिकडे केलं, दुसरं काहीही नाही. स्वतःची अक्कल पाजळू नका. चला तर चला लगेच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा आज असं सिंपल असंच प्रिपरेशन केलेली आहे. हा अनिशसाठी घेतलेला आहे मम्मी पप्पांनी ड्रेस. तर ब्लॅक कलर घालायचं असतं तर अनायसे ब्लॅक कलरचीच पॅन्ट घेतली गेली. असं काही ठरवलं नव्हतं पण ती घेतली गेली. आणि येलो कलरचा शर्ट आणि हे सगळं बोरणांसाठी ठेवलेलं आहे खाऊ त्याच्या अंगावर टाकायला. आणि हे सगळं डेकोरेशनसाठी बोरं वगैरे. तर अशा प्रकारे सगळं काही मांडून झाले. साधं सिंपल पण मस्त असं डेकोरेशन केलं. त्याचं जावळ पण इकडे केलेलं ना, त्यावेळेस एकदम छान असं मला प्रिपरेशन करता आले आणि खूप छान असं झालं शूट, जो की व्हायरल गेलेला आहे व्हिडिओ खूप सारा. तर आपल्या चॅनेलवर आहे, तुम्ही पाहून घ्या. तर औषध पाजले पाजला. हे काय चाललंय? हे काय चाललंय? काय? अरे ते काय चाललंय तुझ्या पुढे? काय मांडलंय ते? काय काय आहे? बोरणान काय काय बोललाय बोरणान काय सोनू फोटो काढून घे. तर बघितलंय कसा त्याची अखंड बडबड चालू आहे आणि कोणी काय विचारलं तर तो तसाच बोलत राहतो. तो छान असं बोलत होता. तर त्याच्यानंतर कारण त्याला हे आवडतं सगळं. तसं आरू नाही, आरूला नुसतं म्हणजे रडती ती काय करायचं म्हटलं की. तर चाललंय बघा आता आमचं औक्षण वगैरे. तर सगळं जे डेकोरेशन केलेलं फुलं वगैरे होती खाली, कारण ते वरतून सगळं त्याच्या डोक्यावर टाकायचं होतं. मग ते सगळे फुलांच्या पाकळ्या वगैरे मिक्स होतील, त्यामुळे मी सगळं पुन्हा काढून घेतलं आणि चटई रिकामी केली. त्यानंतर मग मी औक्षण केलं, मग वहिनी वगैरे, त्यानंतर आईने, त्यानंतर या पूनम मॅडम आहेत आमच्या गावावरच आली. तर चला औक्षण झालं सगळ्यांचं करून. आणि जे काही म्हणजे शेजारच्या काकी वगैरे होत्या त्यांना म्हणजे मोजकंच म्हणजे जेवढे घरचे आहेत त्यांनाच बोलवलं होतं. जास्त असं मोठं कुणाला बोलवलं नाही, कारण औक्षण करायला लागतात 5 जणी त्यामुळे. आणि घरातल्याच आम्ही 4 जणी होतो आणि मग त्या काकींना बोलवलं होतं. तर चला हे बघा कशा प्रकारे बोरणार. आणि इतका तो खुश होता, त्याला ते खूप भारी वाटत होतं, असं डोक्यावरून टाकत होतं ते. आणि घरच्यांना पण सगळ्यांना भारी वाटलं, कारण त्यांना माहितीच नव्हतं हे काय असतं, कसं करतात काय. तर त्यांनी पण म्हणजे त्यांना पण ते माहिती झालं कसं असतं ते, आणि त्यांनी पण एन्जॉय केलं. आणि सगळ्यात भारी अनिशने एन्जॉय केलं. तर लहान मुलं कोण नव्हती गोळा करायला, तर तो स्वतःच ते डोक्यावरून टाकलेलं गोळा करायचा आणि खाऊन घ्यायचा. तर लहान मुलं शक्यतो आपण बोलवतो, तर आता आमच्या इथे कोणीच नव्हती लहान मुलं. तर एक जण होती, तर ती जरा मोठी आहे, म्हणजे आमच्यासाठी लहान आहे पण ती मोठी आहे, त्यामुळे तिला लाज वाटत होती. तर ती काही नाही आली आहे उलटायला, त्यामुळे अनिश स्वतःच घेऊन स्वतःच खात होता. त्यानंतर सगळं हे गोळा करून जसं आपण ते आलेल्या मुलांना किंवा स्त्रियांना देतो, तर तसंच मी पण देत होते सुवासिनींना, सगळ्या जेवढ्या कोण आलं होतं त्यांना सर्वांना मग हेच द्यायचं असतं. तर तेच मी दिलं सगळ्यांना. त्यानंतर मग सगळ्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. आईने सुद्धा मला दिलं. तर सगळेजण म्हटले की तिला पण द्या, मग आईने पण मला दिलं ते सगळं गोळा करून वगैरे. त्यानंतर काही कार्यक्रम कुठलाही असलं की आपल्याकडे नाही का हळदी कुंकू महिना असतं, तर मग सगळ्या सुवासिनींना सगळ्यांना आपण हळदी कुंकू लावतो. तर तशाच प्रकारे आमचं पण हळदी कुंकू वगैरे झालं. आणि हे सगळं शूट माझ्या भावाने घेतले. तर ठीक आहे, छान घेतले, कारण त्याला खूप अपेक्षा होती की मी म्हणायला पाहिजे की छान केले शूट. तर केले तसंही छान भारी केले. असा होता अगदी साधं सिंपल, काहीही तयारी केलं नव्हतं, एकदा ऑन दी स्पॉट केला. आणि कसं त्यांना पण माहीत नव्हतं की बोरणान म्हणजे काय असतं. तर ॲज अ आपल्याला सेलिब्रेशन किंवा मग एक दिखावा यासाठी करायचं नव्हतं, तो एक संस्कार आहे आणि त्या दृष्टीने करायचं होतं, त्यामुळे आम्ही साध्यात साधं करून घेतलं. आणि दुसरी गोष्ट की तिथे पण सगळ्यांना माहिती झालं, माझ्या इतर फॅमिली मेंबर्स आहेत जसं की वहिनी वगैरे आजूबाजूचे, त्यांनासुद्धा माहिती झालं की कसं काय असतं, कशासाठी केलं जातं. तर आता माझ्या भावाची पण मुलगी आहे एक, तिची पण डिलिव्हरी झालेली आहे, मग कदाचित ते पण प्लॅन करू शकतील. मग काही कसं आहे ना, आपल्या एखाद्या कृतीतून एखाद्याला चांगली गोष्ट समजणं आणि त्याने ते आत्मसात करणं, आपल्या कृतीतून इतरांना चांगलं भेटणं,
हे खूप महत्त्वाचं असतं. तर आता इकडे म्हटलं माझ्या सासरी तर बऱ्याच गोष्टींची सवय झाली आहे सगळ्यांना माहिती आहे की कोणत्या रिच्युअल्स मी कधी हे करते आणि आम्ही सगळे मिळून करतो जेव्हा तिकडे जातो किंवा इकडे असतो त्यावेळेससुद्धा. आणि बऱ्याच गोष्टी सगळ्यांना माहिती झाल्या. तर जसं अनिश झाल्यापासून आम्ही सगळे हे करतो. जसं की आरूचं राहिलं होतं पहिले 2 वर्ष, पण जेव्हा मला माहिती पडलं तेव्हापासून आरूचंसुद्धा बोरनान करतो आम्ही. तर ते ही जी आहे जो हा संस्कार आहे एक आपला शिशु संस्कारामध्येच ॲड होतं असं म्हणू शकतो. तर ते इकडे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे पूर्ण माझ्या फॅमिलीला वगैरे, पण तिकडे कुणालाही माहीत नव्हतं. त्यामुळे म्हटलं त्यांना माहितीही होईल, ते सुद्धा पुढे जाऊन करतील ह्या गोष्टी. आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी, जसं की आज मी यूट्यूबर म्हणून काम करते आहे की माझ्या व्हिडिओ थ्रू कुणीतरी काहीतरी शिकावं, तर तेच रिअल लाईफमध्ये पण आपण फॉलो केलं पाहिजे. तर हाच एक निव्वळ साधारण स्पष्ट आणि स्वच्छ हेतू होता, त्यामागे दुसरं काहीही कारण नव्हतं. तर कसा वाटला आजचा एकंदर व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. म्हणजे लवकरच आपलं चॅनल पण मोनेटाईज होईल आणि आपण लवकरच यशाच्या त्या उत्तुंग शिखरावर असू. तर चला, याबरोबरच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेते. भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ आणि नवीन कंटेंटसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.